कट कर पहिले, नंतर मला असं ओके करणार. नमस्कार, मी रणजितराम साळुंके. स्वागत आहे आपला बिंदास बोल न्यूज चॅनलमध्ये. पडग्यामध्ये अनेक गुन्हेगारी प्रकारचे घटना वाढत चाललेल्या आहेत. रातोरात जो माणूस मोलमजुरी करून स्वतःच्या पोटाची खळगी भागवतो आणि प्रगतीच्या मार्गावर चालणारा, त्याची रातोरात दगडी घालून गाडी अन्यत व्यक्तींनी फोडण्यात आलेली आहे. आणि आपण इथे बघू शकता की गाडीमध्ये कशा दगडी या प्रकारच्या टाकलेल्या आहेत. आतमध्ये तुम्ही कॅमेरा टाका, इकडे 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 इकडे. अशा प्रकारचा या ठिकाणी विषय घडलेला आहे. सुदैवाने जो गाडी मालक आहे, जर ह्या गुन्हेगारां पार्श्वभूमीच्या लोकांच्या हातात जर भेटला असता तर तो नक्कीच जीवाशी गेला असता. पण पडगा पोलीस स्टेशन मायबाप करते तरी काय, आणि गुन्हेगारांची एवढी ताकद वाढली तरी कशी पडग्यामध्ये की अशा प्रकारची घटना घडते. आणि आपल्या जोडीला ज्याची गाडी फोडलेली आहे ते आपल्याकडे आहेत, आणि आपण त्यांच्याशी पण विचारू की गाडी फोडलेली आहे, तुमची गाडी फोडलेली आहे, काय सांगू शकता? तुम्हाला काय वाटते, काय गाडी फोडण्याचं मागचं कारण काय? गुरुवारी वाद झाला होता आमचा थोडा. गुरुवारी वाद झाल्याचा मिटला होता, पण रविवारी रात्री गाडी माझी फोडली गेली. रविवारी रात्री गाडी फोडण्यात आलेली आहे आणि आज सोमवार आहे. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये असे गुन्हेगार पार्श्वभूमीची लोक या पडग्या परिसरामध्ये वावरतात. पोलीस प्रशासन यांना आळा घालणार आहेत का? आणि ज्या प्रकारे नाशिक जिल्हा कायद्याचा जिल्हा जो असा पॅटर्न चाललेला आहे, असा पडगा शहर हा कायद्याचा शहर असा पॅटर्न पडगा पोलीस स्टेशन राबवणार आहेत का, असा मागणी पडग्याच्या जनतेकडून होत आहे. मी रणजितराम साळुंके, बिंदास बोल न्यूज चॅनल. तर